नमस्कार. आज एक प्रश्न मनात घोळतोय. आपण सतत स्त्रियांची प्रगती बोलतो, पण खरंच स्त्रिया आज मानसिकदृष्ट्या सुरक्षित आहेत का? आजही अनेक घरांमध्ये हुंडा हा शब्द परंपरा म्हणून वापरला जातो, पण त्यामागची भीती, दबाव, अपराधभाव कोणी समजून घेतो का? एक मुलगी जेव्हा लग्नासाठी उभी राहते, तेव्हा तिच्या मनात फक्त स्वप्न असतात का, की भीती, शंका आणि स्वतःला सिद्ध करण्याचा ताणही असतो? आणि हा ताण तो फक्त बाहेरून दिसतो का, की तो हळूहळू आतून तिला तोडत असतो? आज आपण हुंडा कायदा बोलतो, समता बोलतो, पण मानसिकतेचं काय? समाज बदलतोय, पण मनं बदलतायत का? या सगळ्या प्रश्नांवर फक्त मत नाही, तर समजून घेणारा संवाद लवकरच येतोय. हा संवाद जो असेल तो आरोपांसाठी नाहीये, तर समजून घेण्यासाठी आहे. कारण समस्या ना ती बाहेर नाही, ती मनात असते. लवकरच भेटूया दूरगामीवर, जिथे आपण प्रश्न विचारत नाही, आपण माणूस समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.